पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पवार काका पुतण्यांना अवघ्या 3 दिवसांमध्ये महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला। मवियासोबत आघाडीच्या चर्चा करणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीने आज थेट अजित पवारांसोबत आघाडी करण्याची घोषणा करून टाकली। या घोषणेमुळे मवियाच्या नेत्यांना एक प्रकारे धक्काच बसला। सुरुवातीला पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी चर्चा सुरू होत्या। यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांच्यासह काही जणांनी शुक्रवारी अजित पवारांसोबत चर्चाही केल्या। यावेळी अजित पवारांनी घड्याळ चिन्हावर लढण्याची अट घातली, पण आमचे उमेदवार घड्याळ चिन्हावर नाही तर तुतारी चिन्हावरच लढतील असं काकडेंनी सांगितलं। त्याच दिवशी पवारांच्या राष्ट्रवादीने अजितदादांसोबत आघाडी होणार नाही अशी घोषणा केली। यानंतर लगेचच रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत आघाडीसाठी चर्चा सुरू झाली। चर्चेनंतर शनिवारी महाविकास आघाडीचा समान जागांचा फॉर्म्युला ठरला। मात्र काल रविवारी महाविकास आघाडीसोबत अंतिम चर्चा करण्यासाठी शरद पवारांचे नेते आले नाहीत। बैठकीला दांडी तर मारलीच, पण फोनही बंद केले असे आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले। मात्र आज रोहित पवारांनी थेट पत्रकारांसोबत दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणाच करून टाकली। या घोषणेमुळे आपल्यासोबत एक प्रकारे बनवाबनवी झाली अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या गोटातून समोर येऊ लागली। दोन्ही राष्ट्रवादींनी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा कसा करेक्ट कार्यक्रम केला तो आपण पाहूया। दोन्ही राष्ट्रवादीची 26 डिसेंबरला शुक्रवारी चर्चा फिसकटली। शरद पवारांचे नेते महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर राहिले, ते सुद्धा 26 डिसेंबरलाच शुक्रवारीच। मध्यरात्रीपर्यंत महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाची खलबत देखील झालेली होती या बैठकीच्या मध्ये। तर 27 डिसेंबरला शनिवारी अंकुश काकडेंनी महाविकास आघाडीसोबत लढण्याची घोषणाही केली। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही समोर आला। राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस प्रत्येकी 50 जागांवर शिक्कामोर्तब झालं। त्यानंतर रविवारी 28 डिसेंबरला बारामतीतल्या कार्यक्रमात पवार कुटुंब एकत्र आलं होतं। गौतम अदानींची देखील उपस्थिती होती आणि कौटुंबिक कार्यक्रमातच राजकीय सूत्र हल्ल्याची माहिती आता समोर आली आहे। सर्व उमेदवारांनी घड्याळावर लढावं हा आग्रह अजितदादांनी सोडला। विलिनीकरणाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चिन्हांवर लढायला एकमत झालं। गोविंद बागेतूनच दोन्ही राष्ट्रवादीची फिसकटलेली बोलणी पुन्हा सुरू झाली। रविवारी दुपारी महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या नेत्यांनी दांडी मारली। अंकुश काकडे, विशाल तांबे यांचे फोन स्विच्ड ऑफ आले। रविवारी संध्याकाळी अजित पवारांकडून पिंपरी चिंचवडच्या युतीची घोषणा करण्यात आली। तर सोमवारी 29 डिसेंबरला म्हणजे आज सकाळी रोहित पवारांकडून पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा करण्यात आली। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा करताना रोहित पवार काय म्हणाले आपण ते पाहूया। इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचं समजून घेऊन ऐकून घेऊन त्यांच्यासाठी आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत। आम्ही दोन्ही पक्ष हे दोन्ही महानगरपालिका एकत्रित लढणार आहोत। एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही। आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे 2 चिन्ह घेऊन तिथे लढणार आहोत। आजच खरं तर बऱ्याच गोष्टी फायनल होतील। एबी फॉर्म हे आमच्या पक्षांकडनं आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिले जातील, घड्याळकडनं घड्याळच्या कार्यकर्त्यांना दिले जातील आणि उद्या दुपारी आपल्या सगळ्यांना किती जागा आम्हाला मिळाल्या याच्याबद्दल स्पष्टपणे काही गोष्टी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये। नाही, ठरलेला आहे, तो फक्त प्रेसला सांगितलंच पाहिजे असं कुठं सांगितलेलं नाही। पुण्यात दोन्ही काका पुतण्याच्या एकीच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया त्याही पाहूया। मी एकत्रित येऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं निवडणूक लढवणार हे ठरलं होतं, पण अचानक काल हा जो खरोखर महाविकास आघाडीला धक्काच आहे। निश्चितपणे असं म्हणता येईल की फसवणूक झाली का आम्हाला कळवायला पाहिजे होतं त्यांनी, पण काही न कळवता त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झालेले आहे। आमची चर्चा राष्ट्रवादीबरोबर 2 वेळा झाली, माझी चर्चा वारंवार त्यांच्याबरोबर होत होती। परवा दिवशी देखील अंकुश काकडेंशी मी स्वतः बोललो होतो की एकदा होई किंवा नाही आम्हाला सांगा,
कारण की त्यामुळे आम्हाला वेळ झाला का आता तो त्यांचा कॉल आहे ते आमच्या बरोबर का आले नाही. राष्ट्रवादी तुम्हाला दरवेळेस फसवतो आणि तुम्ही फसले जाता. नाही, आम्ही फसले गेलो नाही, आम्ही गाफील नव्हतो. यावेळी आम्ही दक्ष होतो म्हणून काही पुढे चाललं असलं तरी बॅकडोर आमची चर्चा चालू होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.